भावांनो, आज आपल्या कॅफेला कार्तिक दादा खैरनार आलेले होते, तर चला आज त्यांचा रिस्पॉन्स घेऊ, कसं वाटलं त्यांना. हे गाईज, राम राम. मी तुमचा लाडका विशाल आणि आता आपण जाणार आहे एफआयडी कॅफेला. तर चला मग मी तुम्हाला घेऊन येतोय एक परत नवीन ब्लॉग. तर तुम्ही आताच मला फॉलो करा आणि परत ब्लॉग. आता आपण निघालो होतो एफआयडी कॅफेला जाण्यासाठी. इथं तर फणस पाहून ना मला गावाकडचीच आठवण आली. आपल्या गावाला तर काही भेटत नाही, पण इथं दिसलं तर आपल्या नशिबात काही फणस नाही, आपल्या नशिबात कॅफे आहे. तर आपण आलो होतो कॅफेला आणि आता कॅफेला जाऊन मध्ये बघू म्हटलं मावशीन ते आणि चव्हाण साहेब काय करतायत. तर मध्ये गेलो आणि बघितलं तर पूर्ण साफसफाई वगैरे झालेली होती आणि चव्हाण साहेब म्हटलं चल आता कॉफी वगैरे पिऊन घेऊ म्हणे. म्हटलं चलो जल्दी से कॉफी विपी पियेंगे. तर मित्रांनो, मी सांगत होतो म्हटलं या सर्वांनी कॉफी वगैरे प्यायला. तर चला आता जाऊ. बाहेर आलो आणि मस्त कॉफीचा थोडासा स्वाद घेतला. मित्रांनो, कॉफी तर खूपच छान बनवली होती चव्हाण साहेबांनी. मग आपल्याकडे आले होते ज्याने मने हस्ती म्हणजे ट्रेंडिंग मधले बादशाह आपले कार्तिक भाऊ खैरनार. तुम्हाला माहित असेल का नसेल मला माहित नाही, पण त्यांनी आताच नवीन गाडी घेतली रॉयल्स रॉयल्स. म्हणजे बघा मित्रांनो, त्यांनी तर त्यांच्या लाईफ मध्ये खूप संघर्ष केला असेल म्हणून ते या पदवीवर आहे. मित्रांनो, तर आपल्याला लागली होती भूक आता आणि आता मस्त आपली कांद्याची पात तयार झालेली होती आणि आता आपण मस्त गावाकडचं जेवण करू. मस्त कांदा वगैरे फोडून घेतला, बटाट्याची भाजी होती मस्त. आता जेवण वगैरे करू आणि परत ऑर्डर देऊ म्हटलं. पिझ्झाची ऑर्डर आलेली होती, मस्त पिझ्झा वगैरे सॉस वगैरे लावून घेतला. फायनली पिझ्झा वगैरे रेडी करून दिला मॅडम, त्यांना देऊन दिला. म्हटलं चला आता वरती जाऊ आपण आणि मस्त थोडंसं एडिटिंग वगैरे करू म्हटलं. तर फायनली मी वरती आलो होतो मित्रांनो एडिटिंग करायला. तर चला हा ब्लॉग तुम्हाला आवडेल नक्की, तर फॉलो शेअर नक्की करून द्या.